नमस्कार, माझे नाव सुवर्णा रवींद्र मोहिते आणि मी आज मेथी बेसन ही भाजीची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक जुडी मेथीची पेंडी, डाळीचे पीठ, जिरे, हिंग, लाल तिखट, मीठ आणि लसूण। पहिल्यांदा मेथी निवडून चिरून घ्यावी आणि ती आता मी धुणार आहे। पहिल्यांदा तेल घालायचं। तेल तापल्यावर त्यात जरासं जिरेची फोडणी द्यायची। त्यानंतर थोडे लसूणची फोडणी द्यायची। त्यात थोडेसे मीठ टाकायचे तेलातच। मग त्याच्यामध्ये मेथी चिरून घेतलेली आहे ती टाकायची आहे। हे सगळं एकजीव करायचं। थोडीशी चटणी टाकायची, लाल तिखट पण चालतं, बुक्का, आणि कांदा लसणाची चटणी सुद्धा चालते। आणि हे जेवढं पाणी सुटलंय तेवढा पाणी सुटलेल्या ह्याच्यातच अंदाजानं डाळीचं पीठ घालायचं आहे, लागेल तेवढे। ही भाजी ही मोकळी होते, भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि चपाती बरोबर पण खाऊ शकता। आणि जशी ही भाजी गार होईल तशी पूर्ण मोकळं पिठल्यासारखी दिसते। थोडं 1-5 मिनिटं ह्याला वाफवूया। आता ही भाजी तयार झालेली आहे। 3 ते 4 दिवस ही राहते आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि पटकन होण्यासारखी आहे। ही डिश कोल्हापूरची झणझणीत खासियत आहे। घरी करून बघा आणि कळवा कशी होते ती डिश। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज।